अरे गाडीवरून मी चाललो होतो, मागच्याने मला ठोकलं. अक्षय तृतीया आणि परशुराम जयंतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज परशुराम जयंती पण आहे, तर सर्व परशुराम भक्तांना माझ्याकडून जय परशुराम. चला आता आपण थोडंसं गावात जाऊया. हार घ्यायचे राहिले होते 2. काल गेलो होतो आम्ही, पण उन्हाची वेळ होती. म्हटलं इतकं ऊन आहे, आता हार घ्यायचे आणि घरी येईपर्यंत ते दुसऱ्या दिवशीपर्यंत तर खराब होऊन जातील ते. आमच्याकडे जळगावला जवळजवळ 40+ टेम्परेचर आहे आणि आम्हाला सवय आहे त्याची, पण ते जरा जास्तच आहे. त्यामुळे आता हार आणायचे, केळीचे पानं आणायचे. चला. गुड मॉर्निंग. आंघोळ झाली? दुधू पिऊन झाला? आले बदमाश, शंभू बदमाश. तर आज आहे अक्षय तृतीया आणि त्याच्यासाठी सगळं साहित्य काढून ठेवलेलं आहे. आंब्याचा रस करायचा आहे, वरण भात झालाय, भाजी राहिली आहे. माधव मृण्मय जलकुंभ पूजन आचरणमहं करिष्ये. आद्य दिनो शके 1948 प्राभव संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतु मासोत्तम मासे वैशाख मासे शुक्ल पक्षे द्वितीयांच सह तृतीयां शुभ पुण्यतिथौ तृतीयां शुभ पुण्यतिथौ भानुवासरे भरणी सह कृतिका नक्षत्रे आयुष्मान योगी कौलव कर्णे मेष सह वृषभ राशी स्थिते श्री चंद्रमा. आद्य दिनो सकल पितृ तृप्ती हेतवे मृण्मय वसंत माधव कुंभ पूजन आचरणमहं करिष्ये. ही अक्षय तृतीयाची म्हणजे घागर वगैरे सगळं भरून झालेली आहे. स्वयंपाक चालू आहे. आज गंगाफळची भाजी पोळी. आमच्याकडे मेन आज आंब्याचा रस आणि कुरडई पापळ्याचा नैवेद्य असतो. तुमच्याकडे काही वेगळं असतं का? आणि कोशिंबीर करायची आहे मला. इथे गंगाफळची भाजी पोळी केली, आंब्याचा रस राहिलाय, वरण भातही लावून झालाय आणि 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 हां थोड्या वड्या आहेत त्या तळायच्या आहेत, थोडेसे वडा करायचा आहे. डाळही सकाळीच भिजत घातली होती. छोटीशी पोळी नैवेद्याला करून झालेली आहे. डोकं टेकवून करा. हा असं. आणि आज अन्नपूर्णा जयंती पण असते आणि परशुराम जयंती पण असते. सगळे आंबे जे आहेत ना ते मी आधीच असे पिळून ठेवलेले आहेत आणि आहे यात आता रस करायचा. आंब्याचा रसही झालेला आहे. आता याला मी जरा थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे थंड होईल. आणि वड्यांसाठी वाटून ठेवलं. ओ काय बघा, असे छोटे छोटे जास्त वडे नाही होणार आज. बघा सो सगळे नैवेद्य वाढून झालेले आहे. गौरीचा, अन्नपूर्णेचा, परशुरामाचा, त्यानंतर घागरीचा आणि देवाचा, असे 5 नैवेद्य वाढून झाले. सो गाईज अंकुर आज पडून गेला. हसतो काय? तो गेला होता, काय खायला गेला होता रे? अरे गाडीवरून मी चाललो होतो, मागच्याने मला ठोकलं. मी डायरेक्ट पुढे फेकला गेलो आणि त्याला लागलंय. दाखव कुठे लागलंय. काय इथे लागलं ना. हे बा
इथे लागलंय आणि इथे असं लागलंय आणि या हाताचा पंजाला कंबरेला आणि या हाताचा पंजाला लागलंय ना. सो या जेवायला सगळं तयार आहे. शंभूराजे काय खाताय? शंभू काय खातोय? शंभू खातोय आंबा रस, पोळी आणि हे काय आहे? चटणी. चटणी आवडली? खाऊन घे. सो चला आता आम्ही बसतो जेवायला सगळेजण. ताट वाढले सगळ्यांचे. आपा तुला आंबा रस आणि पोळी मिळणार नाही. का मिळणार नाही? शंभू मधली घे तू. येस घेऊ दे. सरक. नाही मिळणार. बदमाश. स्वतःचा आंबा रस पोळी संपव ना. लावायचे नाही जेवताना. संध्याकाळी सुद्धा आम्ही परशुराम जयंतीला गेलो होतो. जेवण वगैरे केलं, घरी आलो. मस्त तिथे परशुरामाची मस्त मोठी मूर्ती असते, आरती असते. आणि आता घरी आलेलो आहोत. बाहेर जरा बरं वाटतं, घरात गरम होतंय. सो आज अंकुरला बऱ्यापैकी जोरात लागलंय. त्याला इथे कमरेला वगैरे दुखतंय, त्यानंतर हाताला इथे तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये. हा डेंजर झाला इथे प्रकार. म्हणजे थोडक्यात दुसरं काही झालं नाही, थोडक्यात निभावलं असं मी म्हणेल. आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. शंभू आणि त्याच्या आप्पाचा त्रास देणं हे चाललंय. सतत कूलर चालू करणं आणि बंद करणं हे त्रास देत आहे दोघं मला. बाय बाय.